साहेब, आज स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या कार्यकर्त्यांची धरपकड झाली. आपल्यालाही ताब्यात घेतलं होतं. चोखाक त्या अंकली दरम्यानच्या शेतकऱ्यांची जी बाधित शेतकरी आहेत त्यांच्या न्यायासाठी आपण हक्क मागत आहात. कसं बघता याच्याकडे? सरकार कशा पद्धतीनं दडपशाही करायला लागलंय याचं हे उत्तम उदाहरण आहे. एक तर रत्नागिरी नागपूर हा जो राष्ट्रीय महामार्ग आहे या महामार्ग जवळपास पूर्ण झालेला आहे आणि मधला 38 किलोमीटरचा जो भाग राहिलेला आहे तो सरकारच्या चुकीमुळे राहिलेला आहे. कारण अंकली टोल नाका ते चोकाक पर्यंतचा हा भाग जो राहिलेला आहे तो मुळात त्याची 3 वेळा रेखांकनं बदलली गेली. पहिल्यांदा आहे तो रस्ता रुंद करायचं धोरण ठरलं, परत ते रद्द केलं. त्याच्यानंतर दुसरं रेखांकन तयार केलं की जेणेकरून शेतकऱ्यांच्या जमिनी कमी अधिग्रहित करावी लागेल. कारण त्या भागामध्ये दानोळी, जैनापूर, निमशिरगाव आणि तमदलगे या गावामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये गायरानाच्या जमिनी आहेत आणि या गायरानाच्या जमिनीतून तो रस्ता काढायचा जेणेकरून कमीत कमी भूमी अधिग्रहण करावं लागेल. सरकारी जमिनीतून जाईल. मध्ये थोडस फॉरेस्टचा एरिया आहे पण तोही वसाड आहे, म्हणजे जंगल नसलेलं फॉरेस्ट लँड आहे ती, त्यामुळे तिथंही काय अडचण येणार नाही. आणि मुळामध्ये हा रस्ता असा माळावरून जात असल्यामुळं इथं कुठं भराव टाकावा लागत नव्हता. पण मध्येच महायुतीचे लाडके आमदार राजेंद्र पाटील यड्रावकर त्यांचं कृषी महाविद्यालय आहे आणि त्यांची वैयक्तिक 60-70 एकर जमीन त्या ठिकाणी आहे आणि त्या जमिनीतून हा रस्ता जायला लागला. आणि तो जात असताना एकतर 2022च्या कायद्यानुसार आता शेतकऱ्यांना एकदम कवडीमोल किंमत दिली जाणार आहे आणि त्यात आपल्या आमदाराचा तोटा होतो. कारण जमीन अधिग्रहणामध्ये पैसे कमी मिळणार, पुन्हा कॉलेजवरून जाणार आणि म्हणून पुन्हा रेखांकन बदललं. ते रेखांकन अशा ठिकाणी केलं गेलं की जी उथळ जमीन आहे जिथं महापुराचं पाणी साचतं त्या उमळवाड गावावरून ते रेखांकन तयार केलं ओढ्यातून. आणि त्यामुळं कृष्णेचं वारणेचं जे पाणी पात्राबाहेर पडतं त्या पाण्यापेक्षा उंच रस्ता करायला पाहिजे आणि तो रस्ता करायला म्हणजे प्रचंड प्रमाणामध्ये भरावा टाकला जाणार आणि त्या भरावामुळं सगळ्यात मोठा धोका सांगली शहराला निर्माण झालेला आहे. कारण हा जो अंकली ते उमळवाड अशा प्रकारच्या पुलाचा भरावा झाला तर आकाशवाणीकडनं जो ओढा येतो त्या ओढ्याकडे ते पाणी वळणार आणि ते पाणी विश्रामबाग, सांगली शहरात एका बाजूला पाणी जाणारच पण विश्रामबागलाही पाणी शिरणार, जुनी दामणी नवी दामणी मध्ये पाणी शिरणार आणि पाठीमागच्या बाजूला मौजी डिग्रज, कसबी डिग्रज, तुंग आणि इकडं समडोळी, दुधगाव, कवटेपिरान, खोची या गावापर्यंत इकडं कोल्हापूर जिल्ह्यातला बेंडवडे, बुवाचे वाटार, त्याचबरोबर दानोळी, कोथळी, उमळवाड, कवटेसार ही सारी गावं पुरानं विडली जाणार. आधीच ही गावं त्रस्त आहेत, फार अगदी निलेवाडीपर्यंत त्याचा प्रादुर्भाव होणार आहे. मग एवढ्या एका माणसाला वाचवण्यासाठी, एका माणसाची जमीन वाचवण्यासाठी रेखांकन बदलायचं आणि जे शेतकरी आज तरी शेतकऱ्यांचं मला कौतुक वाटतं की ते शेतकरी म्हणतात करा रस्ता करा, परंतु बाकीच्या 750 किलोमीटर जे अधिग्रहण झालं त्यांना जो न्याय दिला त्यांना ज्या दराने त्यांची जमीन ज्या दरानं घेतली त्या दराने आमच्या जमिनी घ्या, त्यात शेतकऱ्यांचं चुकीचं काय? सरकार एक तर तो शासन निर्णय बदलायला तयार नाही. दुसरी मागणी शेतकऱ्यांची काय आहे की हा जो काय पूल तुम्ही कृष्णा नदीवर बांधणार आहात त्याचं डिझाईन आम्हाला दाखवा. जर अशा भरावामुळे आम्हाला जगणं अशक्य होत असेल या 15-20 गावामध्ये, सांगली शहरासारख्या शहराला सुद्धा जर धोका निर्माण होत असेल तर एवढी गुप्तता का? आणि या संदर्भामध्ये मुख्यमंत्र्यांच्या बरोबर बैठका घेण्याचं नुसतं आश्वासन मिळतं, मुख्यमंत्री बैठकीला वेळ देत नाहीत. एका बाजूला
सरकार काही ठोस भूमिका घेत नाही. दुसऱ्या बाजूला शेतकऱ्यांचा मोबदला वाढवून दिला जात नाही. महापुराला कारणीभूत ठरणाऱ्या ज्या गोष्टी आहेत, आमचे तज्ज्ञ म्हणतात की नदी पात्राच्या शेजारी जो काही ऊसाची शेती आहे, त्या ऊसाच्या शेतीमुळे सुद्धा पाण्याच्या प्रवाहाला अडथळा निर्माण होतो असं तज्ज्ञ सांगतात. मग 1 इंच जाडीचा ऊस जर का तुमच्या पाण्याच्या प्रवाहाला अडथळा निर्माण होत असेल तर जवळजवळ 6-7 किलोमीटर लांबीचा भरावा पुराला अडथळा ठरत नाही का? हे सारे मुद्दे आहेत आणि या साऱ्या मुद्द्यावर चर्चा करण्याच्या ऐवजी स्पष्टीकरण देण्याच्या ऐवजी दडपशाही करून आंदोलन करणाऱ्यांना अशा पद्धतीनं ताब्यात, महिलांना तर अक्षरशः आज धक्काबुक्की केली गेल्या. भर उन्हामध्ये बायका बसल्या होत्या जांभळी रस्त्यावर, कारण का त्यांची जमीन जात होती आणि त्यांना अक्षरशः धक्काबुक्की करून पोलीस गाडीमध्ये कोंबलेला आहे. अत्यंत वाईट पद्धतीने मला सकाळी 8 वाजताच ताब्यात घेतलेला आहे. काय मोगलाई लागलो केली काय नेमकं काय चाललंय? लोकशाही जिवंत आहे का नाही अशी परिस्थिती निर्माण झाली आहे. आपण न्याय मागण्यासाठी लोकशाहीच्या मार्गाने मागण्या करतात, मात्र आपल्याला उत्तर देण्याऐवजी थेट ताब्यात घेतलं जातंय. धरपकड सुरू आहे, गळचेपी सुरू आहे असं वाटतंय. एखाद्या आमदाराला, आपल्या जवळच्या आमदाराला टिकवण्यासाठी, त्याची शेती टिकवण्यासाठी 100% बरोबर आहे. तेच चाललेलं आहे, दुसरं काही चाललेलं नाही. गेली 25-35 वर्षे मी आंदोलन करतोय. अशा प्रकारचा वाईट दडपशाही मी कधी बघितलेली नव्हती. अशाच नवनवीन अपडेट्ससाठी डिजिटल कोल्हापूर चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका. आमच्या फेसबुक, इन्स्टालाही नक्की फॉलो करा.